शिवाजी कोण होता, पुस्तक आणि दुष्प्रचार. पुस्तकाचा शीर्षक एकेरी आहे. पानसरे कम्युनिस्ट होते, पानसरे मुसलमान होते. त्यांनी त्यांच्या विचारधारेचा इतिहास लिहिला आहे. या पुस्तकात हिंदू धर्माची बदनामी केली आहे. म्हणून त्यांच्या शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचू नका अशी टीका, बदनामी आणि अफवा अनेक लोक पसरवत असतात. मुळात पानसऱ्यांनी या 72 पानी पुस्तकात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज हे कम्युनिस्ट विचारधारेचे होते असं म्हटलं नाहीये. या पुस्तकात पानसरे म्हणतात की शिवाजी राजांनी रयतेची आईप्रमाणे काळजी घेतली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये असे सक्त आदेश राजांचे असायचे. राजांची हिंदू धर्मावर श्रद्धा होती, पण त्यांनी कधीच दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. राजांनी स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण केलं. ते परस्त्रीला मातेसमान बघायचे. त्या काळात शेतकऱ्यांसाठी रयतेच्या हिताचे कायदे केले. राजांचा नुसता जय जयकार नको, त्याबरोबरच त्यांचे विचार पण कृतीत आणले पाहिजेत. शिवाजी राजांचं उठता बसता नाव घेणारे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या विचाराने वागतात का? राजांना राज्य हे वारसा हक्काने मिळालं नाही, तर ते त्यांनी स्वतःच्या मनगटाच्या बळावर उभं केलं. असे शेकडो मुद्दे आहेत ज्यामुळे आपण आज जेवढा शिवाजी राजांचा आदर करतो त्यापेक्षा तो 100 पटीने वाढेल असंच हे पुस्तक आहे. या 72 पानांच्या पुस्तकामध्ये आपल्या राजाचं हे आपलंपण, वेगळेपण एखाद्याला 700 पानं लिहून पण जमणार नाही इतक्या प्रभावीपणे मांडलं आहे. मग यात कम्युनिस्ट विचारधारेचा संबंध काय? आणि या पुस्तकात असं काय लिहिलंय ज्यामुळे धर्माची बदनामी होते? टीका करणाऱ्यांनी नुसता हवेत बोलण्यापेक्षा संदर्भासहित सांगावं. हजारो राजे होऊन गेले, पण शिवाजी राजांनाच काय एवढं प्रेम मिळालं? राजांनी केलेल्या लोककल्याणकारी कारभारामुळे जनतेकडूनच शिवबा, शिवाजी, शिवा असा उल्लेख शिवाजी महाराजांचा केला जातो. आणि मुळात शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे. आपण सुद्धा लहानपणापासून जय शिवाजी, जय भवानी म्हणतो. म्हणजे आपल्याला राजांचा अनादर करायचा असतो का? तर मुळेच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी एका आईप्रमाणे घेतली. आपण आपल्या आईला अहोजाहो करत नाही. याचा अर्थ आपण आपल्या आईचा अनादर करतो किंवा आदर करत नाही असा नसतो. तर ती आपुलकी, जिव्हाळा आईबाबत असल्यामुळे आपण तिला अहो आई नाही तर अग आई, ये आई अशीच हाक मारतो. आपण ज्याला जवळचं मानतो, ज्यांच्यावर जास्त प्रेम करतो त्यांना एकेरीच बोलतो. जसं की अरे देवा. कधी अहो देवा ऐकलंय का? आपल्या देशात थोड्या थोड्या अंतरावर भाषेत बदल आहे. अनेक जण हे पुस्तक पोहोचवत असताना आम्हाला आपल्या बापाला अरे तुरे करतेस का असा प्रश्न विचारतात. पण महाराष्ट्राच्या अनेक भागात आपल्या वडिलांना पण ये बाबा म्हणतात. लेखक हयात असताना हे पुस्तक 24 भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाले. त्यातील हिंदी भाषेतील पुस्तक हे शिवाजी कोण थे या नावानं प्रकाशित केलं आहे. जर लेखकाची शिवाजी महाराजांचा अनादर करायची भूमिका असती तर त्यांनी शिवाजी कोण था हेच नाव ठेवलं असतं. या पुस्तकाच्या आजपर्यंत शेकडो आवृत्त्या निघाल्या. लाखोंच्या घरात या पुस्तकाची विक्री झालेली आहे. अनेक विक्रमांची नोंद या पुस्तकाच्या नावावर आहे. शिवाय शिवाजी कोण होता अशा उल्लेखाचं हे एकमेव पुस्तक नव्हे, अशी शेकडो पुस्तके आहेत. प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचं नाव दगलबाज शिवाजी असं आहे. त्यांची सुद्धा राजांचा अनादर करायची मानसिकता नव्हती. एवढंच काय, शिवाजी कोण होता या नावाचं सुद्धा 1939ला प्रकाशित झालेलं आणखी एक पुस्तक आहे. एका कानडी साधनाच्या आधारे शिवाजी महाराजांच्या केलेल्या बदनामीला उत्तर म्हणून ग.क्र. कुऱ्हाडे यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. मग त्या पुस्तकाची का चर्चा होत नाही? त्या पुस्तकाला का विरोध होत नाही? विरोध करण्याचं मूळ कारण हेच आहे की शिवरायांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा लोकांपर्यंत जाऊ नये. या पुस्तकाला कोणताही संदर्भ नाही असं म्हणणाऱ्यांनी हे पुस्तक कधीतरी उघडून आत दिलेल्या 44 बखरी आणि संदर्भ ग्रंथाची यादी तपासून पाहावी. खरं तर गोविंद पानसरे यांनी मानवता हा एकच धर्म आयुष्यभर मानला. ते हिंदू मराठा होते. समाज परिवर्तनाचं हे काम करतानाच त्यांचा खून करण्यात आला. ते जरी शहीद झाले असले तरी आज सुद्धा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची बदनामी करण्यासाठी ते मुसलमान होते असा दुष्प्रचार त्यांचे वैचारिक विरोधक करत असतात. पण हेच विरोधक जेम्स लेन लिखित शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात जिजाऊंच्या केलेल्या बदनामीच्या निषेधार्थ एक शब्द सुद्धा काढत नाहीत. आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक अलीकडेच भगवान गोयल या लेखकाने जेव्हा प्रकाशित केलं तेव्हा आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलने केली. तेव्हा तुम्ही कुठे होता? आपल्या राजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्यावर तुम्हाला राग कसा काय आला नाही? हे प्रश्न आपण पण विचारणार आहोत की नाही? ज्यांना शिवाजी महाराजांचं नाव वापरून दंगली घडवून आणायच्या आहेत व आपली राजकीय पोळी भाजायची आहे, त्यांना हा खरा इतिहास पोहोचू द्यायचा नाहीये. त्यामुळे आपण सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून आम्ही हे पुस्तक अत्यल्प किमतीत उपलब्ध करून देत आहोत.
शिवचरित्र घरोघरी हा उपक्रम राबवताना आम्हाला धमक्या देणारे अनेक फोन येतात. त्यातील अनेक जण शिवीगाळ करतात. तू राहतो कुठे, तुला बघून घेऊ म्हणतात. पण आम्ही पण पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. पण वाईट याचं वाटतं की शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत दारू पिऊन नाचणाऱ्यांचा राग यांना येत नाही, पण आम्ही लोकांना राजांचा विचार समजून घ्या म्हणतोय तर हे आम्हाला धमक्या देत आहेत. पण असो, कारण दुसरीकडे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असंख्य लोक सुद्धा आहेत. आज शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पोहोचवणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण हे पुस्तक वाटणाऱ्यांना पण दमदाटी केली जात आहे. नुसतं या पुस्तकाची पोस्ट जरी शेअर केली तरी त्यांना त्रास दिला जात आहे. हे पुस्तक लिखणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारी विचारसरणी आज त्यांच्या विचारांचा खून करू पाहत आहे. पण त्यांचा हेतू कधीही साध्य होणार नाही. शिवाजी महाराजांना ज्या विचारधारेने त्या काळात क्षत्रियांनाही शूद्र आहेत म्हणून राज्याभिषेकाला विरोध केला, त्यांच्या विरोधात अनेक कटकारस्थानं रचली, त्यांनी आता लोकांना नामविस्ताराच्या षडयंत्रात अडकवलं आहे. त्यात शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणारी काही आपलीच भोळी लोक अडकली आहेत. ते लोकांच्या तोंडी असणारं आपल्या राजाचं नाव पुसू पाहतायत. आज हे अनादर होतोय म्हणून शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं म्हणतील. उद्या जय भवानी जय शिवाजी ही घोषणा द्यायला विरोध करतील. उद्या शिवाजी हा उल्लेख असणाऱ्या हजारो गाण्यांना विरोध करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनलचं CSMT CST जसं झालं तसं शिवाजी विद्यापीठाचं CSMU होईल. शिवाजी नगरचं CSM नगर होईल. शिवाजी चौकचं CSM चौक होईल. हे आपल्याला चालणार आहे का? आज शिवाजी महाराजांचा फक्त शिवाजी असा उल्लेख असणारी हजारो गाणी आलेत, जसं की माझ्या राजार, माझ्या शिवबार, बरीच यादी देता येईल. जशी काही गाणी आहेत तशा काही म्हणी पण आहेत. उदाहरणार्थ, होता जीवा म्हणून वाचला शिवा. मग यात राजांचा एकरी उल्लेख करणं किंवा अनादर करणं हा उद्देश आहे का? असंच जर चालत राहिलं तर उद्या हेच लोक शिवजयंती नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणायचं म्हणतील. शिवाजी कोण होता या पुस्तकाला विरोध करणाऱ्यांना मी आवाहन करतो की या पुस्तकाला विरोध करण्यासाठी तरी या पुस्तकात काय लिहिलंय हे वाचा. तेव्हा तुम्हाला कळेल की आपला राजा किती महान होता. शिवाजी महाराजे फक्त अफजल खानाचा कोथळा काढला आणि शाहिस्ते खानाची बोट छाटली एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. या पुस्तकाला विरोध करणाऱ्या 10 मधून 9 जणांचं मतपरिवर्तन होतं. हा आमचा अनुभव आहे. सुरुवातीला या पुस्तकाला हे नाव का दिलंय म्हणून वाद घालणारे कित्येक जण आज हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. अनेक जण लग्न, वाढदिवस, विविध जयंती मयंत्या यांचं औचित्य साधून या पुस्तकाचा मोफत वाटप करत आहेत. 1988 पासून आज तागायत लोकांनी भरभरून प्रेम या पुस्तकाला दिलं आहे. याही विशेष आवृत्तीचं स्वागत लोक उत्स्फूर्तपणे करतील याची मला खात्री आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. सौजन्य आरती रेडेकर, प्रशांत आंबी.